ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल, गेले काही दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल सगळीकडे वाजलेला आहे. एकंदरीत ठाण्यामध्ये राजन विचारेचं नाव आज जाहीर झालेली पहिली यादी आलेली आहे. कशा प्रकारे तुम्ही या सगळ्याकडे पाहता? मी सर्वप्रथम तर आमच्या पक्षातील जे उमेदवार आज घोषित झालेले आहेत त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि विचारे साहेबांच्या बाबतीत ह्या वेळेला ही तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल याच्या बाबतीतली शाश्वती इथल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि सर्वसामान्यांच्या मनामनामध्ये की विचारे साहेब परत एकदा निवडून यावे. ज्या पद्धतीचा कौल, ज्या पद्धतीचा आशीर्वाद आणि ज्या पद्धतीची निष्ठा या विचारे साहेबांनी गेल्या या पक्षाप्रती दाखवलेली आहे, मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आपल्या गुरुप्रती असलेली शिष्याची जी शिकवण आहे ती विचारे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. एकंदरीत पाहायला गेलं की गुरु यांची शिकवण आपण बोलतात त्याच पद्धतीने स्वर्गीय आनंद दिघे यांचं शिवसेना नेहमी त्यांचं नाव पुढे करते. त्याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत असलेलं किंवा यांचा पक्ष किंवा त्यांच्याबरोबर आम्ही राहिलेलो आहे आणि आनंद दिघे यांच्या तालमीत आम्ही शिकलेलो आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं. येत्या निवडणुकीमध्ये त्या प्रकारचं नाव घेतलं जाईल, याकडे कसं पाहतं? मला असं वाटतं कोणी शिकवण घेतली आणि कोणी ती आचरणात आणली हे जास्ती महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये जेव्हा समाज एखाद्या गोष्टीचं कौतुक करतो तेव्हा ती शाबासकीची थाप आपण स्वीकारली पाहिजे. ना का की स्वतःच आपण कौतुक गात राहू आणि स्वतःहून सांगत राहू आणि स्वतःच्याच बडायका मारत राहू. मला असं वाटतं विचारे साहेब खऱ्या अर्थाने जे काम करतायत, गेले एवढे वर्ष जे खासदार म्हणून त्यांनी या लोकसभेमध्ये काम केलंय ते लोकांना माहिती आहे, लोकांना परिचित आहे आणि लोकांच्या मनामनामध्ये आहे की हे सर्व खासदार मोठ्या मताधिक्याने जिंकून उद्धव साहेबांचं ज्या त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत त्या शिवसेनेचं नाव मोठं करावं. महायुती असेल, महायुतीला या ठिकाणी उमेदवार मिळत नाहीये, अजून उमेदवार जाहीर केला नाहीये, तर याबद्दल नाही, मला असं वाटतं ते प्रत्येक पक्षाचा विषय आहे. मी फक्त माझ्या पक्षाच्या आणि जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला जे उमेदवार दिले गेलेत विचारे साहेब त्यांच्या बाबतीत बोलू शकतो. एक लोकांचा कौल जर का आपण बघितला या ठाणे लोकसभेमध्ये तर छोट्यातली छोटी गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट जी लोकोपयुक्त आहे त्या सर्व गोष्टी या खासदारांनी केलेल्या आहेत आणि म्हणून लोकांचा कौल हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार राजनजी विचारे यांच्याबरोबर आहे आणि तो आशीर्वाद येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला नक्कीच दिसून येईल. कल्याण लोकसभेचं पाहिलं तर श्रीकांत शिंदे तिसऱ्या टर्मला त्या ठिकाणी येतील का? आणि तुमचं नाव जे चर्चेत आहे, गेल्या काही दिवसापासून आपण उमेदवारी लढवणार, त्यामुळे एक मोठा लोकांमध्ये असं होतं की दिघे आणि शिंदे यांच्यामध्ये हा लढाई असणार आहे. तर काय वाटतं की तुम्ही इच्छुक आहात का आणि त्या ठिकाणच्या जागेविषयी वरनं काय आपलं बोलणं झालंय का? माझं आत्तापर्यंत कोणत्याही औपचारिक पातळीने माझं कुठेही बोलणं झालेलं नाही. या पक्षामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची परंपरा वंदनीय बाळासाहेबांपासून दिघे साहेबांपासून असं आहे की वरिष्ठांनी म्हणजे पक्षप्रमुखांनी आदेश दिला आणि त्याचं पालन प्रत्येक कार्यकर्ता करत असतो. ह्या निवडणुकीच्या बाबतीत मी काही बोलणार नाही, पण आदेशाची जर का अंमलबजावणी करायची असेल आणि आदेश आला तर कार्यकर्ता म्हणून नक्कीच सज्ज आहे. गेल्या काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की विजय शिवतारेंनी जी भूमिका घेतलेली, त्यानंतर आनंद परांजपे यांनी एक भूमिका घेतलेली की या ठिकाणी आम्ही कल्याण लोकसभेमध्ये त्यांच्या विरोधात आम्ही भूमिका मांडू, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. आणि त्या ठिकाणचं कल्याण लोकसभेचं तुम्ही गणित पाहताच आहेत की जी नाराजगी आहे, अंतर्गत वाद आहे, भाजपचा वाद आहे. काय वाटतं त्या ठिकाणी कशा प्रकारे म्हणजे तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील, काय वाटतं? नाही, माझं मत असं आहे की आमच्या पक्षामध्ये पक्षाचा आदेश, पक्षप्रमुखांचा आदेश, दिलेल्या उमेदवाराला विजयी करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी घोडदौड करून दिवस रात्र एकत्र करून ती मेहनतपणाला लावून आपण त्या उमेदवाराला जिंकवणं एवढंच एक ध्येय असतं. लोकांच्या उपयोगी येणारा उमेदवार जो उद्धव साहेबांनी दिलाय त्याला जिंकून आणणं हा उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करत असतो. म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय होतं आणि त्यांच्या आपापसातली काय कुरघोडी आहे ही त्यांनी त्यांची बघावी. मी माझ्या पक्षाच्या उमेदवारांच्या बाबतीत बोलू शकतो आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोलू शकतो. कल्याण लोकसभेत चांगला उमेदवार देणार का? आणि काय वाटतं ठाणे जिल्ह्यामधल्या ज्या जागा आहेत तर कितवर म्हणजे आपले कार्यकर्ते सज्ज आहेत आणि तिन्ही लोकसभेमध्ये काय चित्र असेल? नुसता ठाणे जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये जो उद्धव साहेब जो उमेदवार देतील
तो नक्कीच विजयी होईल. लोकांचा कौल हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनेच लागेल आणि महाविकास आघाडीच्या वतीने लागतील. म्हणून वरिष्ठ पातळीवरती जे काय निर्णय होतील, जे काय आदेश येतील त्याचा अंमलबजावणी करणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही योग्य त्या पद्धतीने पार पाडू. एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण लोकसभेची जागा वरिष्ठ पातळीवर ज्यांनाही देतील आणि इच्छुक पक्षाचा आदेश आला तर ते लढणार असल्याचं या ठिकाणी केदार दिघे यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन नरसिंगसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.